खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। येत्या 5 दिवसात जिल्ह्यात तब्बल 7,101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। खरीप हंगाम सुरू होत असताना युरिया खताच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। अकोला जिल्ह्यासाठी येत्या 5 दिवसात एकूण 7,101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। यामध्ये NFL कंपनीचा 1,976 मेट्रिक टन, RCF कंपनीचा 2,600 मेट्रिक टन आणि संरक्षित खत साठ्यातील 1,225 मेट्रिक टन असा एकूण 5,801 मेट्रिक टन युरिया साठा पुढील 3 दिवसात जिल्ह्यात दाखल होणार आहे। त्यानंतर नर्मदा बायोकेम कंपनीचा 1,300 मेट्रिक टन युरिया साठाही उपलब्ध होणार आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आवश्यकतेनुसार खत पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून किंवा अतिरिक्त खत खरेदी न करता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात येत्या 5 दिवसात जवळपास 7,101 मेट्रिक टन खत साठा आपल्याला शेतकऱ्यांकरता युरिया खताचा साठा उपलब्ध होत आहे। यामध्ये NFL कंपनीची 1976 मेट्रिक टन, RCF कंपनीची 2600 मेट्रिक टन, तसेच आपण जो संरक्षित साठा केला होता बफर स्टॉक, त्यामधील 50% साठा म्हणजे 2450 पैकी 1225 मेट्रिक टन असा एकूण 5,801 मेट्रिक टन खत साठा येत्या 3 दिवसात उपलब्ध होणार आहे। तदनंतर आपली जी नर्मदा बायोकेम ही जी कंपनी आहे, याची एकूण 1,300 मेट्रिक टनाची खत रेक पुढील 2 दिवसात प्राप्त होणार आहे। असे एकूण 5 दिवसात 7,101 मेट्रिक टन युरिया खत साठा जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताच्या उपलब्धतेबाबत चिंता न करता आवश्यकतेप्रमाणेच खते खरेदी करावीत। आगाऊ जादा खते खरेदी करू नये आणि आपले जे जमीन आरोग्य पत्रिका याच्याप्रमाणेच खताचा वापर करावा आणि अतिरिक्त वापर करणे टाळावे असे मी कृषी विभागामार्फत आवाहन करत आहे।